जंक फूड खाल्ल्याने कर्करोगाचा धोका खूप वाढतो. तो कितीही चविष्ट असला तरी दीर्घकाळात त्याचे तुमच्या आरोग्यावर खूप नकारात्मक परिणाम होतात. पण इतरही काही गोष्टी आहेत ज्या जंक फूडसारख्याच वाईट आहेत आणि हळूहळू कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. आणि तुम्हाला माहीत आहे का सर्वात वाईट काय आहे? ते कधी झाले हे तुम्हाला कळणारही नाही. येथे काही निरोगी पर्यायासह कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या 15 पदार्थांची यादी आहे, जे आपण दररोज खातो. नंबर 1. थंड पेये. कोल्ड्रिंक्समध्ये साखर भरपूर असते. कर्करोगाचे एक प्रमुख कारण आणि साखर नसतानाही जे तुमच्यासाठी पुरेसे वाईट आहे. आणि त्यात कृत्रिम कॅरॅमेल रंग असतो. या कृत्रिम रंगाला कॅरॅमेल आयव्ही म्हणतात आणि ते 4-MEI नावाचे एक रसायन आहे, जे अमोनिया आधारित प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. इतर पर्याय. पाणी हा नेहमीच पिण्याचा सर्वोत्तम पर्याय असतो. परंतु जर तुम्ही कोल्ड्रिंकच्या गोडव्याशिवाय जगू शकत नसाल तर असा पॅक खरेदी करा ज्यामध्ये 4-MEI नसतील. नंबर 2. ग्रिल्ड रेड मीट. ग्रिल्ड मीट कदाचित चविष्ट असेल, परंतु शास्त्रज्ञांनी असे शोधून काढले आहे की जेव्हा ते उच्च तापमानावर शिजवले जाते तेव्हा ते कर्करोग निर्माण करणारे हायड्रोकार्बन्स तयार करते, जे त्याची रासायनिक आणि आण्विक रचना बदलते. त्याला इतर पर्याय. कमी लाल मांस खा आणि ते काळजीपूर्वक शिजवा, किंवा त्याऐवजी पांढरे मांस खा जसे की चिकन. नंबर 3. मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न. हेच डिएसिटल तुमच्या मायक्रोवेव्ह पॉपकॉर्नला स्वादिष्ट बनवते, पण जेव्हा ते गरम केले जाते तेव्हा ते विषारी बनते. शिवाय बॅगवरील अस्तर कर्करोगजनक आहे. शिवाय पॉपकॉर्न कंपन्यांना त्यांचे कर्नल GMO आहेत की नाही हे उघड करण्याची गरज नाही, म्हणजेच ते आहेत. त्याला इतर पर्याय. सेंद्रिय कर्नल खरेदी करा आणि त्यांना ओव्हनमध्ये ऑलिव्ह ऑइलसह किंवा एअर पॉपरमध्ये शिजवा. नंबर 4. कॅन केलेले अन्न. विशेषतः टोमॅटो. कॅनमध्ये येणारा टोमॅटो धोकादायक असतो कारण कॅनवर BPA हे रसायन फवारले जाते. ते हार्मोन्स बदलते आणि उंदराच्या मेंदूच्या पेशींमध्ये बदल घडवून आणते. कॅनमध्ये ठेवलेले टोमॅटो आणखी वाईट असतात कारण त्यातील आम्ल BPA अन्नात शोषून घेते, ज्यामुळे ते आणखी धोकादायक बनते. इतर पर्याय. ताजे किंवा गोठलेले. जे तुमच्यासाठी योग्य असेल तेच खरेदी करा. नंबर 5. वनस्पती तेल. हे वनस्पती तेलाच्या स्रोतांपासून रासायनिक पद्धतीने काढले जातात. यामध्ये धोकादायक प्रमाणात ओमेगा-6 फॅट्स असतात जे पेशींच्या पडद्याची रचना बदलतात आणि तुमच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. इतर पर्याय. कॅनोला किंवा ऑलिव्ह ऑइलसारखी इतर नैसर्गिकरित्या मिळवलेली तेले वापरून पहा. नंबर 6. शेती केलेले मासे. विशेष जरी जंगली सॅल्मनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, तरी अमेरिकेत खाल्ल्या जाणाऱ्या 60% पेक्षा जास्त सॅल्मन शेतातून येतात. तिथे कीटकनाशके आणि प्रतिजैविके दिली जातात, जी त्यांच्या शरीरात जमा होतात आणि आपण ते खाल्ल्यावर आपल्या शरीरात जातात. इतर पर्याय. जंगली पकडलेले किंवा शुद्ध केलेल्या माशांचे तेलाचे पूरक आहार घ्या. कृत्रिम गोड पदार्थ. बहुतेक कृत्रिम गोड पदार्थ रासायनिक प्रक्रियेद्वारे बनवले जातात आणि ते सुरक्षित आहेत की नाही हे सांगता येत नाही. काही संशोधकांचे म्हणणे आहे की कृत्रिम गोड पदार्थ DKP डायकोटोपायरॅझिन नावाचा विषारी पदार्थ सोडतात, जो शरीरात जमा होऊ शकतो आणि मेंदूच्या ट्यूमरला कारणीभूत ठरू शकतो. इतर पर्याय. जर तुम्ही कृत्रिम गोड पदार्थ वापरत असाल तर स्टिविया वापरा कारण ते नैसर्गिक आहे. काही पाककृतींमध्ये तुम्ही त्याऐवजी सफरचंदाचा रस देखील घालू शकता. रिफाईंड पीठ. रिफाईंड पीठामध्ये कोणतेही पोषक तत्व नसतात कारण त्याला रासायनिक प्रक्रियेतून जावे लागते, आणि त्याहूनही वाईट म्हणजे ते पांढरे करण्यासाठी क्लोरीन वायूने ब्लीच केले जाते. त्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स देखील असतात, जे तुमच्या शरीरात सहजपणे साखरेत रूपांतरित होतात. कर्करोगाचे आवडते अन्न. इतर पर्याय. ब्लीच न केलेले घटकांची क्रमवारी लावा आणि त्यातील किती ब्लीच झाले आहे ते पाहण्यासाठी लेबल वाचा.
आंब्याची फळे, ज्यांना घाणेरडे फळे असेही म्हणतात. फळे आणि भाज्या स्वतःच चांगल्या असतात, पण जर त्यांच्यावर कीटकनाशकांची फवारणी केली तर ते कधीही चांगले असू शकत नाही. अल्ट्राझन या कीटकनाशकावर युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे, कारण त्यामुळे मानवांना त्रास होतो. परंतु अमेरिकेत अजूनही त्याचा वापर केला जातो. पर्यावरणीय कार्यगट EWGला असे आढळून आले की 98% शेतजमीन कर्करोगास कारणीभूत असलेल्या कीटकनाशकांनी दूषित आहे. इतर पर्याय: नेहमी सेंद्रिय फळे खरेदी करा आणि ती खाण्यापूर्वी ती पूर्णपणे धुवा. नंबर 10. प्रक्रिया केलेले मांस. यामध्ये बेकन, हॉट डॉग, सॉसेज आणि डेली मीट यांचा समावेश आहे. प्रक्रिया करताना अन्न जास्त काळ टिकावे म्हणून मोठ्या प्रमाणात मीठ आणि हानिकारक रसायने, विशेषतः नायट्रेट्स मिसळली जातात. हे पदार्थ अन्न अधिक चवदार बनवण्यासाठी जोडले जातात, परंतु ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. त्याला इतर पर्याय: सेंद्रिय मांस खा आणि कमीत कमी प्रक्रिया आणि संरक्षक असलेले पदार्थ शोधा आणि ते काळजीपूर्वक धुवून शिजवा. नंबर 11. बटाट्याचे चिप्स. बटाट्याचे चिप्स अनेक कारणांमुळे घाणेरडे असतात. पहिले, ते ट्रान्स फॅटमध्ये तळलेले असतात. यादीतील 5वा पदार्थ आठवतो का? आणि ते भिजवतात. आणि दुसरे म्हणजे त्यात भरपूर मीठ असते, जे केवळ कर्करोगाचाच नाही तर हृदयरोगाचा धोका देखील वाढवू शकते. अनेक चिप्समध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम रंग देखील असतात. इतर पर्याय: नाश्त्यासाठी तुम्ही काही प्रेटझेल, नैसर्गिक पॉपकॉर्न आणि केळीचे चिप्स खाऊ शकता. नंबर 12. GMO पदार्थ. GMO अन्न सुरक्षित आहे की नाही यावर बरेच वादविवाद आहेत. एकीकडे मोठ्या अन्न कंपन्या GMO उत्पादनांना प्राधान्य देतात, कारण ते सेंद्रिय अन्नापेक्षा अधिक शाश्वत असतात आणि गरीब देशांमध्ये वाढण्यास सोपे असतात. तथापि, अन्न बाजारात आणण्यापूर्वी फारच कमी चाचण्या केल्या जातात आणि त्याच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. इतर पर्याय: सेंद्रिय वस्तू सहसा नॉन-GMO लेबलसह येतात. नंबर 13. जास्त मद्यपान. राष्ट्रीय कर्करोग संस्थेने केलेल्या अभ्यासातून जास्त मद्यपान आणि डोके, मान, घसा, यकृत, छाती आणि कोलन यांच्या कर्करोगांमधील संबंध दिसून येतो. तरीही जास्त मद्यपान करावे की कमी मद्यपान करावे यावर वादविवाद सुरू असताना सामान्यतः मध्यम मद्यपान आरोग्यदायी मानले जाते. इतर पर्याय: जर तुम्हाला मद्यपान सोडायचे नसेल तर कमी जोखीम पातळीवर प्या. महिलांसाठी दररोज जास्तीत जास्त 3 पेय आणि पुरुषांसाठी 4 पेय, आणि महिलांसाठी आठवड्यातून एकूण 7 पेय आणि पुरुषांसाठी 14 पेय. जर तुम्हाला सोडायचे असेल परंतु बराच काळ मद्यपी असाल तर तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की यामुळे झटके आणि भ्रम येऊ शकतात, जे प्राणघातक देखील असू शकतात. नंबर 14. रिफाइंड साखर. या श्रेणीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप आणि इतर रिफाइंड शुगर्स. अगदी ब्राऊन शुगर देखील एक समस्या बनत आहेत, कारण मोठ्या कंपन्या साखर नैसर्गिकरित्या बनवण्याऐवजी त्यात थोडेसे मॉलेसिस घालतात. रिफाइंड शुगर्स इन्सुलिन वाढवतात आणि साखर कर्करोगाच्या पेशी वाढवते. इतर पर्याय: पॅकेज केलेले पदार्थ खरेदी करण्यापूर्वी नेहमीच त्यातील घटक वाचा. त्यातील साखरेचे प्रमाण तुम्हाला धक्का देईल, अगदी काही आरोग्यदायी पदार्थांमध्येही. तुमच्या गोड पदार्थाची इच्छा फळांनी पूर्ण करा, कँडीनी नाही, आणि तुम्ही बरे व्हाल. नंबर 15. ट्रान्स फॅट्स. ट्रान्स फॅट्स उत्पादक द्रवतेलांना घनरूप करून बनवतात. ही प्रक्रिया हायड्रोजनेशन नावाची असते, जी विविध उत्पादनांची कालबाह्यता तारीख वाढवते. पण आता तुम्हाला माहिती आहे की ट्रान्स फॅट्समुळे कर्करोग देखील होतो, कारण 2015 मध्ये अन्न उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांमधून अंशतः हायड्रोजनयुक्त तेल काढून टाकण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. इतर पर्याय: कमी चरबीयुक्त पदार्थ खाणे चांगले.
परंतु जर तुम्हाला चविष्ट पदार्थ खायचे असतील तर लोणीसारख्या पदार्थाचा वापर करा, ज्यामध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते, परंतु ते जास्त प्रमाणात खाऊ नका, कारण ते धोकादायक देखील असू शकते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि कमेंट जरूर करा.